नमस्कार. बेसिक इंग्लिश एज्युकेशनल चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मुलांनो, कालचा घटक होता ओवल साऊंड्स वर्ड्स. तर मग पाहूया आजचा घटक. आजचा घटक आहे नाउन. पहा मुलांनो, आता तुम्हाला काही परिचित चित्र दिसतील, म्हणजे तुमच्या ओळखीचे चित्र व खाली त्यांची नावे दिलेली आहेत. तर मग आपण चित्र पाहूया. पहिला चित्र आहे रूम, त्यानंतर टाउन, बीच, पूल, फार्म, प्लेग्राऊंड. या चित्रातून आपल्याला स्थळांची ओळख झालेली आहे. यानंतरचे चित्र कशाचे आहेत पाहूया. यानंतरचे चित्र फुटबॉल, बस, कार, बुक्स, बटरफ्लाय, माऊस. म्हणजे या चित्रामध्ये आपल्याला वस्तूंची ओळख झालेली आहे. यानंतर चित्रांची ओळख पाहणार आहोत. पहा, यामध्ये प्राण्यांची नावं दिसत आहेत. ॲलिगेटर, लॉयन, पांडा, पिग, डॉग, कॅट, शीप, हेन, फॉक्स, बियर. ह्या पुढील चित्रांची ओळख पाहूया. प्लेयर, क्वीन, पेशंट, नर्स, कवबॉय, ॲस्ट्रॉनॉट. म्हणजे या चित्रामध्ये व्यक्तींचा परिचय झालेला आहे. मुलांनो, आतापर्यंत आपण खूप चित्र पाहिलं आहोत. तर यावरून आपल्या लक्षात आलं आहे की प्रत्येक चित्राला वैयक्तिक नाव आहे, म्हणजे स्वतंत्र नाव आहे. याच नावाला आपण प्रत्येक वस्तू असो, प्राणी असो किंवा ठिकाण असो, ह्याच नावांना आपण नाउन असे म्हणतो. मराठीतून आपण नाउनलाच नाम असे ओळखतो. नाउनलाच आपण मराठीतून नाम असे म्हणतो. त्याची व्याख्या आहे नाउन इज अ नेमिंग वर्ड. पहा, या चित्रामध्ये नावांचे वर्गीकरण केलेले आहेत, म्हणजे नाउनचे वर्गीकरण केलेले आहेत. अ नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस, ॲनिमल ऑर अ थिंग. सरावासाठी एक तक्ता दिलेला आहे, तरी त्या तक्त्यातून तुम्ही सुद्धा नाउनचे वर्गीकरण करा.